महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांची सय्यदनगर परिसरात रॅली सुरू असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासाठी जोरदार प्रचार केल्याने या परिसरात दोघे आमने-सामने आल्यावर चांगली चर्चा रंगली होती। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा हंडेवाडी रोड चिंतामणी नगर ते श्रीराम चौक पर्यंत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने प्रचार करत होते। प्रचार फेरीत पुणे शहर काँग्रेस संघटक इम्रान शेख, हडपसर विधानसभा युवा सेना समन्वयक प्रवीण हिलगे, पुणे शहर युवक काँग्रेस सरचिटणीस मतीन शेख, पुणे शहर युवक काँग्रेस सचिव अक्षय बहिरट, दिया फाउंडेशन बाबू हरणे, मुख्तार शेख, फिरोज खान, सोनू कामने, हर्षद कामाबे, मारूफ शेख, रेहान अंसारी चाचा, इस्माईल भाई, खुशनवाज शेख, सुफियान काजी, शुभम पानसरे, साई कुंभार, साहिल शेख सहभागी झाले होते। याच वेळी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रचार रॅली याच परिसरात सुरू होती। रॅलीमध्ये आजी-माजी आमदार सहभागी झाले होते। महायुतीची प्रचार रॅली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रचार समोरासमोर आल्यावर चांगली चर्चा रंगली होती। देशात प्रचंड महागाई वाढली, बेरोजगारी वाढली। 10 वर्षांमध्ये सत्तेत असताना भाजप सरकारला लोकोपयोगी उपक्रम राबवत आले नाहीत। त्याच वेळी युवक आणि देशाला राहुल गांधी हा एक नवा किरण दिसला। राहुल गांधींना पंतप्रधान करायचं असेल तर देशाचे भवितव्य टिकवायचं असेल तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना निवडून द्या असे आवाहन काँग्रेस शहर संघटक इम्रान शेख यांनी केले। काँग्रेस कार्यकर्ते प्रचाराला लागलेच आहे, परंतु शिवसैनिक चौताळून उठलाय। उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेनेत डॉक्टर कोल्हे यांना निवडून आणणारच असा विश्वास युवा सेना समन्वयक प्रवीण हिलगे यांनी व्यक्त केला। इम्रान शेख यांनी दिया फाउंडेशनच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम आणि घरोघरी असलेला जनसंपर्क याचा फायदा डॉक्टर कोल्हे यांनाच होणार असा विश्वास काँग्रेस शहर सरचिटणीस मतीन शेख यांनी व्यक्त केला। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना हडपसर मधून चांगले मताधिक्य देणार असा निर्धार व्यक्त केला। नमस्कार, रोकठोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघाची प्रचार यंत्रणा आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि शेवटच्या टप्प्यात निवडणूक होत असताना महाविकास आघाडीकडून डॉक्टर अमोल कोल्हे रिंगणात आहेत आणि काँग्रेस देखील अतिशय हिरिरीने हडपसर विधानसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारात सहभागी आहे। काँग्रेसचे शहर संघटक इम्रान शेख यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। इम्रान भाई, कसा प्रचार चालू आहे हडपसरमध्ये, काय आव्हान जनतेला कराल? जनतेला माझं हे आव्हान आहे की जर राहुल गांधीला पंतप्रधान बघायचं असेल तर त्यांनी अमोल कोल्हेंना खासदार केलं पाहिजे। महागाई, बेरोजगारी, अतिशय प्रचंड नागरिक त्याला त्रस्त झालेले। त्यासाठी माझं जनतेला हे आव्हान आहे, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या चिन्हासमोर, त्यांचं चिन्ह आहे तुतारी समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा, हे माझं जनतेला आव्हान आहे। हडपसरचे रखडलेले प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्हाला वाटतं का अमोल कोल्हे समर्थ आहेत? हडपसरचे प्रोजेक्ट जे रखडलेले आहे त्यासाठी अमोल कोल्हे त्यासाठी कॅपेबल आहे आणि 100% जर अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर हडपसरच्या मागे जे काम त्यांचं रखडलेलं आहे तर ते 100% पूर्ण होईल। चना फुटली, गद्दारी झाली असे आरोप केले जातात। काय आव्हान जनतेला कराल, काय आव्हान शिवसेनेला कराल? खरं तर हा महाराष्ट्र स्वाभिमानात जगणारा महाराष्ट्र आहे। स्वाभिमानी लोक राहतात आणि लोक स्वाभिमानाच्या बाजूनेच थांबणार आहे आणि नक्कीच उद्धव साहेब स्वाभिमानाने या गद्दारांच्या विरुद्ध उभे ठाकलेले आहेत। जे ते उभाठा बोलतात त्यांना सांगणं आहे की उभा ठाकलेले आहेत उद्धव साहेब। आणि जे मी म्हणजे जनतेला सांगू इच्छितो की ज्यांना उद्धव साहेबांनी 4 वेळा उमेदवारी दिली ते त्यांचे झाले नाही, ते अजित पवार गटाचे किंवा जनतेचे काय होणार आहेत। त्यामुळे लोकांनी लाचारीचा घड्याळ न घालता आपली स्वाभिमानाची तुतारी वाजवावी, एवढंच सांगेल। इम्रानभाई गेले 5 ते 6 वर्ष झाले प्रभागात अतिशय उत्कृष्ट असं काम करतात घराघरापर्यंत। आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त त्यांनी एक वेगळा उपक्रम केला होता की गॅस सर्व्हिसिंग, यामार्फत ते प्रत्येक घराघरात पोहोचलेले व काँग्रेस पक्ष इथे धर्म पाळत आहे की प्रत्येक घराघरात जाऊन तुतारीचा प्रचार करत आहे व इम्रानभाई यांचे जनसंपर्क युवकांमध्ये, तरुणांमध्ये, महिलांमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे ते लोकांपर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रचार करत आहे। नक्कीच
उमेदवार हे निवडून येतील. जो प्रयत्न करायचा आहे तो परीने ते प्रयत्न करत आहेत.